हाय हॅलो, स्वागत आहे आपल्या वेब सिरीजच्या पार्ट नंबर 6 मध्ये. वेलकम, खूप सारं स्वागत आहे. तर चला मग लवकरात लवकर आपण आपल्या वेब सिरीजला सुरू करूयात, म्हणजेच पार्ट नंबर 6ला सुरू करूयात. तर इथून अगोदरचे 5 पार्ट टाकलेले आहेत. थोडंसं ना आय डीला प्रॉब्लेम येतो आहे, म्हणजे जे माझी जुनी आय डी आहे त्याच्यावरती मी कंटिन्यू करत होती ना, त्याला थोडासा प्रॉब्लेम येत होता. त्याच्यामुळे पार्ट नंबर 5 ना माझ्या नवीन आय डीवरती टाकला, म्हणजे थोडं अपलोडिंगला वगैरे वेळ लागतो जुन्या आय डीवरती. आणि एका दिवशी मी लाईव्ह वगैरे घेतली होती ना, ती पोस्ट न होता डायरेक्टली डिलीटसुद्धा झाली. त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे त्या आय डीला. आणि लोक प्रॉब्लेमसुद्धा चालू करायला सुरू करत आहेत बरं का. जर आपल्या आय डीला प्रॉब्लेम झाला किंवा आपल्याला प्रॉब्लेम झाला तर त्यांच्या जिंदगीला प्रॉब्लेम झाला असं सुद्धा तुम्ही समजू शकतो. तर चला जास्त न वेळ घालवता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊयात. आपल्या मेन मुद्द्याकडे येऊयात म्हणजेच आपल्या वेब सिरीजच्या पार्ट नंबर 6कडे येऊयात. तर अगोदरचे कसे वाटले ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे सुद्धा आता आपण चालू करतो. तर चला वेब सिरीजचा पार्ट नंबर 6मध्ये वेलकम सर्वांचं. तर काय झालं माहिती का, एक आपण विषय 2-3 विषय विसरलेले आहेत, त्याच्यामुळे आता हे विषय आपण याच्यामध्ये क्लिअर करणार आहोत. तर ज्या दिवशी नागिणीचा मेहंदीचा कार्यक्रम वगैरे होता, मेहंदीचा फंक्शन होता ना, त्या दिवशी नागिनीला थोडंसं घरच्यांची वगैरे आठवणी आली होती, म्हणजेच त्यांच्या आईची वगैरे आजीची अशी आठवणी आली होती. आणि नागिनी जेव्हा स्नानासाठी जाणार होती ना, तेव्हा नागिन काय म्हणाली होती माहिती का. तर नागिन स्नानासाठी जेव्हा जाणार होती ना, तेव्हा नागिन काय म्हणाली होती माहिती का, म्हणे की ह्याच ठिकाणी जर आज माझं लग्न वगैरे आहे तर ह्याच ठिकाणी माझी आजी वगैरे किंवा आई ते असं कोणी असतं तर कसं म्हणे पूजाताई सकाळी सकाळी स्नान वगैरे घालत असतात, मस्त डोकं वगैरे धुवून देत असतात, अंग वगैरे चोळून देत असतात, ह्या सगळ्या गोष्टी करत असतात ना. तर मलाच खूप आठवण यायली बरं का त्यांची, कारण ज्या ज्या गोष्टी त्या नागिनला आपल्याकडनं करून घ्यायच्या होत्या ना, त्या गोष्टीसाठी प्रत्येक ठिकाणी आपल्याला इमोशनल केलं होतं. तर हे पार्ट राहिलं होता, तर प्लीज मला चोळून वगैरे द्याल का, अशी गोष्ट केली. माझी इच्छा होत नव्हती, मी म्हणलं नाही तर प्लीज द्या ना असं बोलली ती. मग ठीक आहे म्हटलं, मग दिलं आपण शॅम्पू वगैरे लावून, जरा साबण बिबन लावून मस्त असं घासून दिलं, तिची कातच काढून दिली बरं का बाजूला. या सगळ्या सांगायला गोष्टी मलाही कसं तरी व्हायला लागले, पण सुरुवात त्यांनी केली म्हटल्यानंतर मधले एक ना एक पॉईंट आपण सांगायलाच पाहिजे ना. नागिनला जर नागिनची स्टोरी सर्वांसमोर आणायची असेल तर त्यामध्ये हेल्प आपण करायलाच पाहिजे. तर चला ते चोळून वगैरे दिलं, ते गोष्ट तिथं विसरलेली होती, ते सांगितली मी. आपल्या लग्नाच्या तिथंपर्यंत आलेला आहे बरं का, खाली सिग्नेचर करायला तिथंपर्यंत. पण आता जेवणाच्या टायमिंगमध्ये विषय राहिलेला होता. आणि जेव्हा मी स्टेजवरती वगैरे होते तिथला एक विषय राहिलेला आहे, जेव्हा कावळा वगैरे आहे ना मेकअप रूमच्या तिकडे होता आणि कावळ्याच्या ब्लाऊजची दोरी बांधायची होती आणि मी स्टेजवरती नवरीच्या बाजूला थांबली होती, म्हणजेच नागिनच्या बाजूला थांबलेली होती. तर नागिनने मी म्हटलं तुम्हाला चिडली वगैरे, त्याच्यानंतरच मी तिथे थांबायला गेली, त्याच्या अगोदर मी थांबत नव्हती. तर तसं थांबल्यानंतर कावळा काय केला, जेव्हा हळदीचं वगैरे फंक्शन झालं, साखरपुड्याचं झालं ना, तर जे साडी वगैरे वेअर करणार होता ना कावळा, तर ते कावळ्याच्या ब्लाऊजची दोरी बांधण्यासाठी कावळ्याने मला 2-3 वेळेस, खूप सारा असा स्पेस होता, तर कावळ्याने 2-3 वेळेस मला असा हात केला म्हणे की मी नाही आली. मग नाही आली म्हणून कावळ्याला माझा राग आला बरं का. तर कावळ्याने हा व्हिडिओ टाकलेला होता जेव्हा कावळ्या त्याच्या गावी गेला ना, त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल, कोणाला तरी माहितीच असेल तो विषय, की ब्लाऊजची दोरी वगैरे बांधायला बोलवलं तर आली नाही, तिच्याजवळच होती, तिच्याकडनं व्ह्यूज वगैरे भेटणार होतं, त्याच्यामुळे तिचीच बाजू घ्यायली होती आणि माझ्याकडे काही येत नव्हती, असं तिनं तिच्या व्हिडिओजमध्ये ऐकलं असेल तुम्ही कावळ्याने बोललेलं. तर हा विषय राहिला होता की कावळ्याने दोरी बांधण्यासाठी मला स्टेजहून इकडे बाजूला बोलवत होती, पण मी नाही आली. कावळ्याचा राग मला अगोदरच आलेला होता, हे तुम्हाला मी सांगितलं, पण हे सगळे काय वाद आहेत ते त्याच्यामुळे झालेले होते. आणि शक्यतो तिने मला ब्लाऊजची दोरी वगैरे बांधायली असं म्हटलं नव्हतं, फक्त खुणवलं होतं ह्या गोष्टी अशा इकडे 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 म्हणून, पण मी गेली नव्हती, हे मी मान्य करते. आणि मलाही एकतरी मी तिथं अपसेट होऊनच साईडला थांबलेली होते स्टेजच्या बाजूला. आणि आणखीन परत हिच्याकडे यायचं, हिला बोलायचं माझं मन काय काही करत नव्हतं, कारण जे काय बॅगचा वगैरे कुठं झालं होतं ते कावळ्यामुळे झालेला होता ना. अशा पद्धतीने ही गोष्ट, दुसरा पॉईंट इथला विसरलेला होता. आणि तिसरा पॉईंट, जेव्हा जेवणासाठी वगैरे आम्ही बसलेलं सांगितलं तुम्हाला, नागिन कुठे बसली होती किंवा कावळा वगैरे कुठं बसला होता हे मी तुम्हाला सांगितलं बरं का. तर त्या पॉईंटला काय झालं होतं, तर त्या पॉईंटचा एक राहिलेला सर्वात मसालेदार आणि चटकदार असा एक विषय आहे की बांग्या जो आहे, म्हणजेच तुमचा फेवरेट ढापण्या. तर ढापण्या काय केला होता माहिती आहे का, राऊंड टेबलमध्ये असं जेवणाला तिथं आम्ही 3 जण बसलेलो होतोच, म्हणजे 4 जण बसलेलो होतो. तर ढापण्या डोळ्याचा बरोबर 1 तास जसं ती नवरी वगैरे झाली, जसं रेडी वगैरे झाली, मेकअप करायली होती, ढापण्यासारखा असाच करून तिच्याकडे बघायला होता. ढापण्याची काही नजर त्याच्यावर हटत नव्हती, चुरू असं मोबाईल घेऊन ना फोटो वगैरे ढापण्या काढत होता. मी खूप वेळेस त्या गोष्टी बघितल्या, दादानी सुद्धा त्या गोष्टी बघितल्या होत्या आणि दादानी सुद्धा मला सांगितलं होतं की त्याच्याकडे लक्ष ठेव. मी म्हटलं मी कशाला लक्ष ठेवू म्हटलं. तर नागिननं असं सांगितलं होतं की ढापण्या पोस्ट वगैरे करेल बघा, त्यानं फोटो वगैरे काढायला लागले आणि यूट्यूबला आणखीन कोणाला माहिती नाही आहे, सोशल मीडियावरती सांगायचं नाही आहे. तर ढापण्याला ती पण तिने आदल्या दिवशी सांगितली होती माझं उद्या लग्न आहे म्हणून, ढापण्याला पण सांगणार नव्हती.
म्हणजेच बांग्याला पण सांगणार नव्हती बरं का, तर सांगितलं होतं. पण तिथं फोटोज वगैरे ते व्हिडिओज काढायला होतं ना, तर तेव्हा सगळ्यांना डाऊट यायला होता की हा पोस्ट वगैरे करेल, तर त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष होतं, तरीसुद्धा तो चोरू चोरू काढत होता. तर हा लग्नाच्या टायमिंगमधला तिथला विषय. पण जेवण करते वेळेस ना तो राऊंड टेबलाच्या गोल 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 फिरायला लागला होता. हे कबुतराला विषय माहिती आहे, दादांना माहिती, मला माहिती, नागिनना माहिती, कावळ्याला माहिती, सगळ्यांना माहिती. कारण कावळा पण म्हणायला होता तो एकटक तुझ्याकडे बघायला लागलाय, कारण एवढा एकटक बघायला होता ना, खूप एकटक बघायला होता. आणि मला पण नागिन अशी डोळे फिरवत होती त्याला जावा म्हणा वगैरे. मी म्हटलं मी कशाला म्हणलं त्याला जा वगैरे, मी नाही म्हणू शकत म्हणलं. तर मग तिचा बांग्या जो आहे ना, तर नागिनकडे थोडंसं रागाने बघत होता. रागाने बघायल्यानंतर मग ती म्हटली काय काय बांग्या, तर ती म्हणली काय, म्हणजे तो म्हटला की काही नाही, जातो मग आता जातो मग, असं म्हणायला परत तिच्याकडेच बघायला लागला सारखं. मग तर नागिन बघली की बांग्याला, तू जेवण वगैरे केलेलं नाही आहे का, तर केलोय ना म्हणे. तर ठीक आहे मग या आता जातो. तरी पण तो तिथेच थांबला. मग बघायला, मग ते जेवण ते दोघं करत करत तिच्याकडेच बघायला होते. आणि वांग्या जी आहे ना, नागिनकडे खूप रागाने बघायला होता बरं का. तर त्या टायमिंगला काय झालं, मग परत नागिननं दोघांची ओळख करून दिली की हे बघा तुमचे दाजी म्हणे, आणि हे आपला सबस्क्रायबर बांग्या, असं ओळख करून दिली. मग त्या दोघांनी हात वगैरे मिळवले तरी सुद्धा तिथेच बसला होता. काय पागल दिमागचा आहे म्हणे, पागल भेल्याचा आहे वगैरे, असं असं बोलली ती. भेजाचा वगैरे आपल्या सोशल मीडियावरती आपल्याला ते वर्ड वगैरे यूज करायचे नाही आहे, त्याच्यामुळे जे काही शिवी घालायचे किंवा काही वर्ड आहेत ते मी ते यूज करणार नाही आहे बरं का, कारण त्याच्यासाठी मनाई असते त्यामुळे बरं का. आणि आपले तसे संस्कारसुद्धा नाही आहे, जे वर्ड लोकांनी यूज केले ते दुसऱ्यांना ऐकवण्यासाठी ते सेमवाली वर्ड मी यूज करू शकेल, त्यामुळे ते वर्ड मी नाही यूज करू शकत. तर अशा गोष्टी शिव्या वगैरे दिल्या होत्या. दादांना पण माहिती तिथला विषय वगैरे काय झाला होता काही नाही ते. तर चला, हे 3 विषय राहिलेले होते, ब्लाऊजची डोरी वगैरे आणि त्यांचं स्नान वगैरे करून देणं, त्या सगळ्या गोष्टी, आणि ढापण्याचा विषय राहिलेला होता. हे गोष्टी इथं 3 क्लिअर झाले, हे राहिलेलं होतं म्हणून सांगते. तर आता रजिस्टर मॅरेज म्हटल्यानंतर कसं, जेवण वगैरे वरती झाल्यानंतर खाली सिग्नेचरसाठी वगैरे खाली ऑफिसमध्ये जावं लागतं. मग ऑफिसमध्ये जाण्यानंतर तिथे असं असतं की मुलाकडच्या तिघांचे आधार कार्ड वगैरे. तर तिथे कसं होतं माहिती का, वांग्याकडले 3 जण पाहिजे होते आणि नागिनकडले 3 जण पाहिजे होते. मग वांग्याकडले ऑलरेडी 3 जण फ्रेंड तिथं रेडी झाले होते आणि त्यांचं जो डॉक्युमेंट्स जे काही लागतात ना, फोटो वगैरे, आधार कार्ड, पॅन कार्ड, जे काही गोष्टी लागतात ते आणले होते. पण नागिनकडलं काय झालं होतं माहिती का, एक दादा देणार होते, एक तिचे जे कोणी दाजी आहेत ना, मांडलेले दाजी वगैरे म्हणते ते 1 जण देणार होते, आणि एक जे आहे ना त्यामधलं कबूतर देणार होते. पण कबूतर तर तिसरं आहे ते कबुतराकडनं घ्यायचं होतं बरं का. तर कबुतराने काय केलं माहिती का, ज्या दिवशी लग्नासाठी वगैरे आता सकाळी निघायचं आहे ना, तर त्या दिवशी कबुतराने सकाळी नागिनला फोन लावला, आणि नागिन माझे मिस्टर आहेत ना, तर त्यांनी मला नको म्हणायला लागलेत असं देण्यासाठी वगैरे. तर नागिन माझ्या मिस्टरांना डॉक्युमेंट्स वगैरे देण्यासाठी नको म्हणायला लागले, ते ओरडायला लागले, त्याच्यामुळे त्यांनी नको म्हणायला लागले. तर नागिन त्यांच्यावरती थोडंसं चिडली की असं कसं ताई, तुम्ही असं का करते, आणि तू म्हणली होती ना म्हणे मला देतो वगैरे. तर नाही, तरी पण मी बघते तिथल्या ठिकाणी, म्हणजे आले तिथं घेऊन तर घेऊन येते मी. तर नाही घेऊन ये वगैरे म्हटलं तर तिचं डोकं घरीच सटकलेलं होतं नागिनचं. पण तिला वाटलं होतं की तिने घेऊन ये. मग तिथल्या ठिकाणी जेवण वगैरे झालं, मग चला डॉक्युमेंट्स आणा, तुमच्याकडल्या तिघांचे आणा, तुमच्या तिघांचे आणा, असं सांगितलं तिथं. मग काय तिथं दोघंचेच झाले ना जमा, म्हणजे जे कोणी दाजी वगैरे होते तिथे त्यांचं एक झालं, आणि हे दादांचं वगैरे एकांचं झालं. मग हिनं माझ्या घरूनच मागे लागली होती की तुमचं आधार कार्ड वगैरे आहे का, तुमचं पॅन कार्ड आहे का, तुमचे फोटो वगैरे आहेत का, 2 फोटो, आधार कार्ड वगैरे आणि पॅन कार्ड लागणार आहे. मी म्हणलं नाही आहे, तर दाजीला तिकडं फोन करा ना म्हणे तुम्ही, म्हणजे माझ्या मिस्टरांना फोन करा असं बोलली तिनं. आणि त्यांना विचारलं की फोनवरून वगैरे मागून घेतलं तर जमते का, ओरिजिनल समोर पाहिजे. तर त्यांनी बोलले ठीक आहे, ओरिजिनल पण नसेल आणि तिकडून जरी मागून घेतलं तरी चालतं, पण फोटो वगैरे इथं पाहिजे. तर ती बोलली तिथं फोटो वगैरे काढावं लागलं तर काढाल का तुम्ही. मी म्हणलं नाही, बघू म्हणलं तरी पण. तर मग ती रडायला लागली, डोळ्यात तिच्या पाणी आलं होतं तिथं. पण घरी आल्यानंतर पण इकडं, कारण मेन पॉईंटला आता इथं असा विषय झाला, ती थोड्या वेळासाठी विसरलेली होती ना, तर त्या पॉईंटला कबुतरांनी म्हटलं की नाही, माझ्या मिस्टरांनी नकोच द्यायचं म्हणले आणि द्यायचंच नाही. तर असं कसं करायचं, एवढा वेळ विश्वास ठेवते तुमच्यावरती, असं तसं तिनं बोलायला चालू केलं. मग कबूतर खाली गेलं, आम्ही जेवणाच्या तिथेच होतो. लय पागलबाई आहे म्हणे ही, अशी आहे, नवरा म्हणते, हिचा कुठं नवरा आहे, कुठं काय आहे, उगी मी हिच्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवते म्हणे, आणि हिचं नवऱ्याने देऊ नको म्हटले, माझ्या कोणत्या नवऱ्याने देऊ नको काय म्हणले म्हणे, एक तर नाहीच आहे जवळ, आणि जो दुसरा जे ठेवलेला आहे ती काही नवराच नाही आहे तिचा, तरी पण असं म्हणते की माझ्या नवऱ्याने देऊ नको म्हटले. आता ह्या तर गोष्टी मला कुठून ऐकल्या नव्हत्या किंवा कबुतरांकडनं कधी ऐकल्या नव्हत्या, पण हिनं जसं तिला डॉक्युमेंट्स देण्यासाठी नाकार दिला ना, तसं हिनं सांगायला सुरू केलं की ज्याचा नवरा म्हणून ज्याची भीती असते ना म्हणे, तो तर काय तिच्याजवळ नाही आहे, आणि ज्याची भीती नाही आहे त्याच्या हाताखालचं मांजर होऊन बसते म्हणे, असं घेऊन सगळं काही त्याचं प्रॉपर्टी वगैरे लुबाडून घेतलेलं आहे, सगळं काही घेतलेलं आहे तिनं. आणि आता म्हणते हे नाही करू नको म्हणलं, ती करू नको म्हणलं, उलट त्यानंच हिला भीत आहे. अशा गोष्टीच्या पलीकडे भरपूर साऱ्या गोष्टी बोलण्यात आल्या, पण आपला मेन मुद्दा आहे ते आपण बोलणार आहोत बरं का. तसंच मनाई केली कबुतराने की माझ्या ह्याच्याने नको म्हणले,
तर ती चालू केली तिथं. तिने खाली गेल्यानंतर सगळ्यांच्या समोर, एक दोघांच्या समोर, म्हणजे दादा वगैरे होतो त्यांच्यासमोर ही गोष्ट बोलली तिनं. मी होते तिथं, वहिनी वगैरे होते त्यांच्यासमोर पण ह्या गोष्टी बोलल्या नागिनने, की गोष्टी बोलल्या ना तर तिथं बोलल्या बरं का. तर खाली गेलो, मग आणखीन कोणीतरी तिथल्या तिथं रेडी झालं, म्हणजे नागिनकडले 3 जण आणि इकडले 3 जण रेडी झाले. तर नागिननी कबुतराबद्दल आणखीन गोष्टी बोललेल्या आहेत, त्या पुढे बोललेल्या आहेत. गावाकडे गेल्यानंतर ते पुढच्या पार्टमध्ये आणखीन येतील, पण 2 ते जे मेन पार्ट होते ना ते तुम्हाला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पार्टमध्ये तीन पॉईंटच्या ठिकाणी तिने तिच्याबद्दल बोललेली आहे की नवरा राहिला बाजूलाच आणि दुसरे ठेवलेल्याची भीती खाली हिने राहत असते. हिच्या काही गोष्टी मी का थोडे लपून ठेवल्यात का म्हणे, भरपूर लपून ठेवल्यात. पण आता हिने एवढ्या जर गोष्टीला साथ द्यायचं नाही म्हटलं तर काय म्हण, आणि मला माहिती म्हण ही भरपूर चालू आहे म्हण, काही प्रॉब्लेम वगैरे आला, काही झालं पुढं तर त्याच्यामुळे हिनं देत नाही आहे. हिला ज्या गोष्टी माझ्या माहिती आहेत ना त्याच्यामुळे असं वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम आला, काय झालं कसं. तर दादा समजवले, जाऊ दे, मला आहे ना तुझ्यावर विश्वास, मी देतोय ना, असं बोलले. मग तरी पण म्हटले त्यांनी 1 जण कमी होत आहे. मग कन्फर्म झालं कुणीतरी झालं तिथं. ती मला पण थोडंसं कन्व्हिन्स केलं तिनं, घ्या फोटो वगैरे मागून हे करून. मग मी पण खरं सांगते की खरंच 75% मी ठरवलं होतं द्यायचं वगैरे म्हणून. पण ही जे झालं ना लग्नांच्या साड्याचं वगैरे, ज्या काही गोष्टी झाल्या त्यांचे जे वर्ड ऐकले ना दोघांचे, त्याच्यामुळं माझं बिलकुल इच्छा झाली नाही. नाहीतर अशी माझी इच्छा होती मागून घ्या वगैरे. पण जसं मी माझ्या मनामध्ये समजवत होती ना मागून घ्यायचं का कसं काय विचार करत होती ना, तसं माझं मन पण नको म्हणत होतं. आणि या चुकीची व्यक्ती आहे तिच्यासाठी कशाला काय करायचं म्हटलं. आणि मला शुअर लक्षात आलं की ही पुढे चालून ना त्यांना काही ना काही प्रॉब्लेम आहे. आणि शुअर मी हे सुद्धा तुम्हाला सांगू शकते की हे नाही टिकणार आहे. मी का नाही टिकणार आहे मी जे पुढचे अनुभव घेतलेले आहेत ना त्याच्यावरून सांगते. तर खाली आलो, सिग्नेचर वगैरे केलं, मग झालं तिथं लग्नाचं सगळं काही जे काय आहे ना परंपरा वगैरे करून झाली. तिथून झाल्यानंतर मग ते ऑफिसच्या बाहेरून आम्ही आता तिथं निघणार होतो. आम्हाला वाटतं जवळपास 6 का काहीतरी आम्हाला तिथेच वाजले, 6-7च आम्हाला पुण्याहून निघण्यासाठी वाजले बरं का. आम्हाला तिथून निघण्यासाठीच वाजले. ते मग पण नागिनीचं बडबड वगैरे चालू होतं, असंच तसं सोशल मीडियाचे लोक वगैरे कोणावर काही विश्वास ठेवायसारखं नसते. आतापर्यंत माझ्या आयुष्यात असं झालं म्हणजे काही तसं झालंच असते का, हिला अर्ध्या रात्री मी दिलेलं आहे मदत वगैरे असं तसं बोलत होती नागी. तर वांगे तिला समजवलं, जाऊ दे इथंच काय ती गोष्ट बोलायला पाहिजे का, नंतर बोल असं समजवल्यानंतर मग आम्ही निघालो. संध्याकाळच्या वेळी निघाल्यानंतर आता मेन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा कार होती तिथे समोर, ओके, मग त्या कारमध्ये आता कोण अगोदर जाऊन बसले सांगते. ड्रायव्हर बसलेला असतो ऑलरेडी अगोदर गाडी चालवण्यासाठी. त्या ड्रायव्हरच्या बाजूला बसलेली होती त्यांची सिस्टर. आम्ही वेलकम आमचं होण्याच्या अगोदरच बरं का, गाडीपर्यंत आमचं वेलकम होण्याच्या अगोदरच सिस्टर तिथे बसलेली होती. मग काय झालं, मी नवरी म्हणजे मी, नागिन, नवरदेव आणि माझा मुलगा एवढेच जण राहिलो. मग तिथून आल्यानंतर मग काय झालं की मला अगोदर काय म्हटली नागिन की तुम्ही कुठे बसता. मी म्हटलं मी खिडकीच्या साईडला बसते, मला उलटी वगैरे येते. मग फर्स्ट साईडच्या इकडच्या खिडकीच्या साईडला मी बसली. व्हिडिओ माझा चालूच होता, त्या व्हिडिओमध्ये पण तो शूट केलेला आहे. आणि त्या नागिनचा मोबाईल दादा घेऊन शूट करत होता, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल की फर्स्ट अगोदर जाऊन सिस्टर बसली होती, नवरदेवाची बहीण बसली होती. आता तुम्ही म्हणता नवरदेवाच्या बहिणीला मी पुढं बसवले म्हणे आणि मी मागे बसते असं म्हणले, मी असं कुणीतरी म्हणलंय ना, तर ते प्रूफ तिच्याच व्हिडिओमध्ये भेटेल की दादाने व्हिडिओ चालू केलेला आहे. त्यांची सिस्टर ऑलरेडी अगोदर पुढे जाऊन बसलेली होती, फक्त पाठीमागच्या जे सीट आहेत ना तेवढ्याच ओपन होत्या. मग मला तिनं म्हटली नागिनने तू कुठं बसते, मी म्हणले खिडकीच्या साईडला राजला घेऊन बसते, म्हणलं मला उलट्या वगैरे होतात. तर मी इकडे बसल्यानंतर मग तिनं तिच्या नवऱ्याला सेंटरमध्ये बसवलं, बसा म्हणे तुम्ही, मला पण खिडकीच्या साईडला बसावं लागेल, मला पण मळमळ वगैरे व्हायला लागले असं सांगितलं. मग तिनं बसली इकडच्या खिडकीच्या साईडला, नवऱ्याला सेंटरमध्ये बसवलं. मग मी माझ्या पिल्लूला म्हणजेच माझ्या बाळाला मांडीवरती घेऊन बसले होते ना, तर बाळाला काय बोललं मी, तू इकडे वांग्याच्या साईडला बस म्हणलं. तर मी माझ्या बाळाला मांडीवरती घेतलेलं, दाटण व्हायली होती तरी पण मी तर सेंटरमध्ये बसवलं. आता तुम्ही मला ह्या पॉईंटला सांगायचं की वांगा पुढं बसायला पाहिजे होतं, तिघी लेडीज मागे बसवायला पाहिजे होतं का, मी त्यांची सिस्टर बसल्यानंतर, वांग्याची सिस्टर पुढं बसल्यानंतर तुम्ही उठा ताई मी पुढं बसते हे म्हणायला पाहिजे होतं. यामध्ये माझी चुकी असेल तर सांगा आणि याचं प्रूफ 100% भेटून जाईल. मी ज्या गोष्टी बोलायला लागले तेवढे माझ्याकडे शक्य होतील तेवढे आपण वाजवणार, म्हणजे वाजवणार बरं का, 100% वाजवणार. गोष्टी जिथं व्यक्ती बसलेले जे पॉईंट झालेले ते व्यक्ती सुद्धा आपण समोर आणणार, शुअर आणणार, 100% आणणार. हे पण सांगते मी तुम्हाला, आपले पॉईंटच असणार. पण पॉईंट आपले असे असणार ना, जिंदगीमध्ये अशा मुलीसोबत असं नाही झालं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे वांगे वगैरे जे काय आपण स्टोरी सांगतो ना ते तशी नाही झाली पाहिजे बरं का. तर तसं झालं. मग आम्ही कंटिन्यू निघालो. मग निघाल्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर मग हिनं म्हणली सॉन्ग वगैरे लावा असं म्हटलं नागिननं 4 व्हीलरवाल्यांना, त्या दादांना सांगितलं की सॉन्ग वगैरे लावा म्हणून. मग त्यांनी सॉन्ग वगैरे चालू केलं. मग गेलो कंटिन्यू पुढं वगैरे. तर हिचं चालू झालं सॉन्ग वगैरे म्हणायचं, असं तसं म्हणायचं. मग बाप्पाचं मंदिर वगैरे लागलं, तिथून दर्शन घेतलं, माझा व्हिडिओ पण शूट केलेला. तर त्या दिवशी ते होते की प्रॉमिस डे काहीतरी होतं बरं का, तुम्ही लक्ष करा. आता त्या दिवशी काय होतं मला काही एवढं आठवत नाही आहे, पण शेवटचाच काहीतरी डे होता का, सुरू झालेला होता होते.
तर मग त्या दिवशी तिने म्हटली की प्रॉमिस डे होते, प्रॉमिस डे वगैरे काहीतरी होतं, तर तुम्ही मला प्रॉमिस करा म्हणे. तर मला असं म्हटली नागिननं की ताई पूजाताई मी काय काय प्रॉमिस घेऊ सांगा बरं. आणि तिच्या नंदेला पण असं म्हटलं की नागिननं की ताई मी काय काय प्रॉमिस घेऊ सांगा बरं. तर काही नाही, तुम्ही सुखात राहा, चांगलं राहा, हॅपी राहा, अजून काय घ्यायचं आहे असं बोलले ते. मला काय तेवढं समजत नाही असं त्या ताईंनी बोललं. तर मला पण म्हटली तिनं काय घेऊ. मी म्हटलं बाकीचे काय प्रॉमिस घेणारेच काय माहिती नाही आहे म्हटलं, पण मुलाचा सांभाळ वगैरे आयुष्यभर चांगला करावा आणि मुलापेक्षा जास्त, तुझ्यापेक्षा जास्त मुलावर प्रेम करावं, त्याची काळजी वगैरे घ्यावी, त्याच्या शिक्षणाचं वगैरे जे काय वडील जबाबदारी घेतात ना ते घ्यावं, एवढी प्रॉमिस घे. त्याच्या पलीकडे काय म्हणता. मी म्हटलं ह्याच्या पलीकडे तुला जे काय वाटतं ना तर ते तू घे म्हणलं, म्हणजे तुला जे वाटतं ते तू घे म्हणलं प्रॉमिस. चालू झालं त्यांचं प्रॉमिस घ्यायचं, बोलायचं वगैरे, गोंधळ हे ते ज्या काही गोष्टी चालू झाल्या. आणि त्यांनी माझ्याबद्दल पण 1-2 वर्ड काय भरपूर ठिकाणी भरपूर वर्ड यूज केलेले आहेत, ते मी बोलून नाही दाखवू शकली इथे. तर जिथे प्रसंग आहे आमचा प्रश्न विचारण्याचा तिथं तर तो येणारच आहे बरं का. तर गेलो मग कंटिन्युअसली वगैरे. मग एखाद्या ठिकाणी तिथे पेट्रोल पंप वगैरे होता, तर म्हणजे CNGची गाडी होती, तर तिथे थांबलो आम्ही. तर तिथे एक जण ताई होत्या की केलो का तुम्ही लग्न म्हणे, आणि काल परवा दिवशीच तुम्ही आळंदीचं तिथं का काहीतरी मंगळसूत्राचं सांगत होता, मला वाटलंच होतं म्हणे. तर लगेच पूजाताई मोबाईल काढा, पटका मोबाईल काढा, आपली सबस्क्रायबर भेटली. तर त्यांनी म्हटलं की नको मी व्हिडिओमध्ये वगैरे येत नाही आणि छान वाटलं मला तुम्हाला भेटून, तर या ना म्हणे, मी व्हिडिओ चालू करते तर तुम्ही फक्त कॅमेऱ्याच्या मागे तरी बोला. नाही मला आवडत नाही, बोलायला पण आवडत नाही आणि व्हिडिओमध्ये यायला पण आवडत नाही असं बोलले त्यांनी. नाही छान वाटलं मला, इथं सबस्क्रायबर भेटले. तर वांग्याला लगेच म्हणते बघा असले आपले बाहेर गेले ना असे फॅन वगैरे भेटतात. आणि त्यांच्या ताईंना पण सांगत होती हे असं की असं बाहेर गेले ना मला असं ओळखतात वगैरे, असं फॅन वगैरे माझ्या सबस्क्रायबर वगैरे भेटत असतात. तर वांग्या पण असं म्हटलं त्यांच्या सिस्टरला, बघ हे असं बाहेर वगैरे गेलं ना हिला ओळख देतात, असं करतात, असे ओळखलेले लोक आपल्याला कुठे पण कार्यक्रमाला वगैरे हिला भेटतात, बोलवत असतात ना, असे पैसे वगैरे देतात, हे करतात. असं झालं. मग ते झालं, आम्ही कंटिन्युअसली गाडीमध्ये बसलो. तर ताईने सक्स मनाई केले की नको म्हटले, नको. त्यांनी म्हटलं की नको, आणि मला असं मनाई आहे माझ्या घरून व्हिडिओमध्ये समोर येणं किंवा बोलणं वगैरे, तर नाही करू शकत मी, पण मला छान वाटलं भेटून, तर ठीक आहे म्हटले त्यांनी. तर ती विचारली त्या सबस्क्रायबरला की माझ्यासोबत फोटो वगैरे घ्यायची का, असं स्वतःच म्हटली. परत म्हटली की माझा मेकअप खराब झाला आता जाऊ द्या म्हणे. तर नाही म्हटले ती, मी फोटो नाही घ्यायचा, मी बघते तुमच्या व्हिडिओवर राहू द्या असं बोलले त्यांनी. तर मग गाडीमध्ये बसल्यानंतर लगेच तिथून डिस्कस चालू झालं की त्याची ताई वगैरे विचारली कसे राहतात व्हिडिओ, काय नाही, कसं असते काही नाही. तर काय नाही म्हणे, एखाद्याची नॉर्मली जर व्हिडिओ आपल्या म्हणजे नॉर्मली जर व्हिडिओ असेल कोणाचा स्टेटस वगैरे ठेवायचं असेल, जसं आपण व्हॉट्सअपचं स्टेटस वगैरे ठेवतो ना म्हणे, तर ते ठेवण्यासाठी मी 1000, 2000, 3000 वगैरे असं घेत असते. कोणाचं जाऊन कुठे व्हिडिओ वगैरे बनवून द्यायचं असेल 5000, 10000 वगैरे असं घेत असते मी. आता कोणाचं तरी किती दिवस झाले ठेवायला, कोणाकडनं की 20,000 रुपये पेमेंट यायचं आहे, कोणाकडनं तरी 5000 रुपये पेमेंट द्यायचं आहे वगैरे. मग लगेच गाडीमध्ये बसल्यानंतर ते बापदेव काहीतरी, ते हॉटेल बहुतेक काहीतरी आहे वाटतं, तर त्यांचं मुद्दामून लगेच म्हणजे नागिननं लगेच वांग्याच्या समोर ठेवलं बरं का स्टेटस, बघा हे स्टेटस मी इतके दिवस ठेवायला लागली, असं असते म्हणे, आठवड्याची इतकी पेमेंट, पेटवड्याची तितकी पेमेंट वगैरे असं काहीतरी असतं त्याने सांगितलं. लगेच मग त्या गाडीमध्येच कारमध्ये बसल्यानंतर थोडंसं तिला मोटिवेट भेटायला लागलं ना, कारण वांगे वगैरे मस्त मोटिवेट करायला होता सिस्टरला. तर बघा म्हणे आता मी फोन लावते, पेमेंट राहिले. तर लगेच फोन लावला तिनं, नागिननं लगेच तिकडे फोन लावला आणि असं म्हटलं की तुमचं इतकं पेमेंट राहिलेलं आहे बरं का, ते पेमेंट पाठवून द्या तुम्ही. नाही पाठवलं तुम्ही, तर ते म्हणले नाही पाठवतो, तुम्ही ठेवलंच नाही स्टेटस वगैरे. तर ती बोलली हां लक्षातच नाही मला कालपासून ठेवायचं, सकाळपासून ठेवायचं, तर ठेवते वगैरे. तर असा विषय झाला, आम्ही कंटिन्यू पुढे गेलो. तर अशा पद्धतीने मस्त असं वांग्या नागिनचं वगैरे आमचं टूर चालू झालं बरं का. स्टोरी कशी वाटते सांगा बरं का, जास्त आपली स्टोरी आहे. तर तिथून आपण पुढे गेल्यानंतर वाटतं जवळपास राज वगैरे तसं झोपी गेला. मग त्याला असं मी कडेवरती घेतलं इकडेच बाजूला, आणि त्याच्या बाजूला तर इथं वांगा आणि ती होती ना, म्हणजे बाजूला वांगा आणि हे होतं म्हणजे नागिन वगैरे होती. तर माझं बाळ झोपी गेलं होतं. तर ती म्हटली की मांडीवर वगैरे घ्या. मी म्हटलं नाही, म्हटलं राहू द्या म्हटलं. तर राजला इथंच बसवलं आणि पाठीमागं सीटला वगैरे डोकं हे करून असं मी खांद्याला माझ्या लावून घेतलं, आणि मी इकडे खिडकीच्या साईडला मी असं बसलेले आहे. तिथून जस्ट मी साडीवरती माझ्या त्या टायमिंगमध्ये एका 2 रेड साडीवरती रील्ससुद्धा अपलोड केलेत मी, किती कॉर्नरला बसलेली होती आणि कशी बसलेली होती. तर असं त्यात. तर पुढे गेल्यानंतर मग काय झालं, एका ठिकाणी थांबलं होते, मला वाटतं 12:30 का 1चा टायमिंग वगैरे होता. आणि त्यांची सिस्टर वगैरे म्हटली की आता घरी गेल्यानंतर जर कोणाला भूक वगैरे लागली ना म्हणे, तर घरी जेवण्यासाठी वगैरे काही नसतं. आणि जस्ट आमच्या पुढं 1 तासांनी का 2 तासांनी पूर्ण त्यांचे गेले होते, म्हणजे जे काही सिस्टर लोक होते, आई वगैरे 3 जण होत्या त्या पुढे निघून गेलेल्या होत्या. आणि त्या एक सिस्टरची मुलगी होती, आणि म्हणजे सिस्टर जे आहेत ना त्यांचे मिस्टर वगैरे म्हणजे 5-6 जण जे काय होते ना ते पुढे निघून गेले. आणि एकच राहिले होते त्या लोकांमधले, फक्त एक लेडीज राहिले होते, म्हणजे सिस्टर राहिले होते पाठीमागं. ते 2 तासांनी पुढे निघून गेले ना. तर आम्ही कंटिन्यू पुढे निघून गेल्यानंतर मग 1 वाजलं. तर त्या ताई बोलल्या कोणाला काही खायचं असेल, तुमच्या पिल्लूला वगैरे भूक लागली असेल तर काही खायचं का. तर तिनं म्हटली लगेच, नागिननं म्हटली की मला भूक लागली, मला खायचं आहे, मला मंचुरियन खायचं आहे, मला दाल खिचडी वगैरे खायचं आहे. तर मग त्यांनी रेल्वेच्या ठिकाणी असं हॉटेलमध्ये थांबायले होते. तर मी म्हटलं प्युअर वेजचं तिथं स्वच्छ चांगलं हॉटेल वाटेल ना, म्हटलं तिथंच थांबा. तर मी नाही खाऊ शकत म्हटलं दुसऱ्या हॉटेलमध्ये वगैरे.
मग एक नॉर्मली एका ठिकाणी हॉटेल होतं, छोटंसं होतं, साफसफाई वगैरे, स्वच्छ, बाहेरून प्युअर व्हेज वगैरे लिहिलं होतं. तर मग त्यांनी त्यांना विचारलं काय काय आहे, ज्या काय गोष्टी आहेत त्यांनी सांगितलं. मग त्यांनी म्हटलं काय घ्यायचं आहे वगैरे. तर हिने लगेच म्हटली माझ्यासाठी पनीरचं हे घ्यायचं आहे, मंचुरियन वगैरे घ्यायचं आहे आणि दाल खिचडी घ्यायचं आहे. आणखीन काय काय तिनं 2-3 आयटम पटकन सांगून टाकली. तिच्या नंदेनं पण पापड वगैरे सांगितलं. मग त्यांनी एक दाल खिचडी सांगितली त्यांच्यासाठी आणि एक दाल खिचडी आणि एक मंचुरियन वगैरे सांगितलं. मग एक दाल खिचडी आणि एक मंचुरियनमध्ये मी, राज आणि त्यांची सिस्टर असे 3 जण होतो बरं का. एक जण एक मंचुरियनमध्ये, त्यांची सिस्टर, मी आणि राज, म्हणजे आम्ही 3 जण होतो. राजला मी उठवलं, थोडंसं फ्रेश केलं, तोंडावर पाणी वगैरे मारलं, पाणी दिलं. मी तो म्हटला मम्मा मला भूक लागली वगैरे असं बोलला. तर त्या 2 प्लेटमध्ये आम्ही 3 जण होतो. तर त्यांचं त्यांनी मग मागवलं काय काय मागवायचं, मठ्ठा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी घेतलं त्यांनी आणखीन दुसरं, आणि खाण्यासाठी पण घेतलं त्यांनी दुसरं पापड वगैरे. मग त्यांचं चालू झालं. मग मी एका प्लेटमध्ये थोडंसं मंचुरियन घेतलं आणि एक साईडला दाल खिचडी घेतली. मंचुरियनचे 2 ते 3 घासच मी टेस्ट केली असेल आणि राजसाठी पण त्याच्यामध्ये 5-7 चम्मच दाल खिचडी घेतली असेल. ते राजला तेवढं भरवलं. फक्त त्या हॉटेलमध्ये तेवढंच खाल्लेलं होतं, त्याच्या पलीकडे काहीच खाल्लेलं नव्हतं बरं का. तर असे सांगण्यात आलेले की मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये खाऊ घातलंय, ज्या हॉटेलमध्ये तिची लायकीसुद्धा नसेल खायची. पण असं लातूरमध्ये एक सुद्धा असं हॉटेल नाही आहे की त्या हॉटेलमध्ये जाऊन मी खाल्लेली नाही. माझी लायकी काढायची तर काहीच गरज नव्हती बरं का. आम्ही इतक्या मोठ्या ताज हॉटेलमध्ये एक 4-5 घासाची दाल खिचडी आणि 2-3 मंचुरियनचे घास खाल्लो. अशा पद्धतीने हे प्लेटमध्ये आम्हाला एवढं भेटलं गेलं. तिथून मग कंटिन्यू आमचा प्रवास चालू झाला. तर संध्याकाळची वेळ होती, थोडंसं खेडेगाव होतं ते, आम्ही गेलो तिथे. मग जाते वेळेस पण त्यांचं चालू होतं सारखं ठिस्टी सुटणं वगैरे, हिची सुटणं, असं माझ्यावरती चिडणं वगैरे, तुम्ही बरोबर नाही केले, ते साडी विसरलं, असं केलं तसं केलं वगैरे सगळं काही चालू होतं. हां, मेन तुम्हाला सांगायचं लक्षात राहिलं बरं का, मेन मुद्दा तर सिग्नेचर वगैरे सगळ्या काही झालं ना, तर मी म्हटलं की प्लीज तू कोणाला तरी घेऊन जा आणि माझी इच्छा नाही होते, असा पॉईंट राहून जातो बरं का. तर आता ते लग्नाच्या तिथून निघण्या वेळेस तर सांगायचं आहे, मेन मुद्द्याचं हे राहिलं की कोणी म्हणते की तू निघून का नाही आली, आणि माझ्या घरी पण तोच विषय झाला. पण नेमकं मी का राहिले तुम्हाला ते सांगते बरं. तर आपण घरापर्यंत जायच्या विषयापर्यंत आलो, पण त्याच्या अलीकडे हा विषय सांगूयात. तर ती मी म्हटलं आता प्लीज मी येऊ शकत नाही गं म्हटलं, आणि राजच्या पप्पाचा फोन वगैरे यायला लागला ना, त्याच्यामुळे मी खरंच नाही येऊ शकत. तर तसं करू नका, तुम्हाला माझी शपथ आहे, आता ह्या टायमिंगला असं कोणी येतं सांगा बरं. तुम्ही बघितलं ना म्हणे कबूतर कसं केलं, साधं तिथं सिग्नेचर वगैरे करायची होती, फोटो द्यायचा होता, तर ती डायरेक्टली नाही म्हणली. दुसरं कोणी आहे का म्हण माझं, आणि माझं कोणी नाही आहे म्हणून तर तुमचं आणि दाजीच्या एवढे पाया पडली ना म्हण, मी तिथून इकडं कशासाठी पाठवले म्हण. त्यांनी म्हणले ना म्हणे तुम्हाला 2 दिवस अगोदर, 2 दिवस नंतर असे 4 दिवस राहा म्हणून. प्रयत्न मी त्यांना होकार घेतला ना म्हणे, लावू का त्यांना फोन, मी म्हणलं नको म्हटलं त्यांना लावू नको वगैरे फोन वगैरे. आणि लावलं तर जर राज वगैरे काय बोललं, सगळं समजलं ना म्हटलं त्यांनी मला आता लगेच गाडी पाठवून देतील किंवा येतील. म्हटलं नाही जमत म्हटलं, तसं करू नका पूजाताई प्लीज, तुम्हाला माझी शपथ आहे, आता कोणीच नाही होऊ शकत. दादासुद्धा बहिणीला पाठवत नाही, त्यांच्या घरी पण सासू सासरे वगैरे सगळे. मी म्हटलं तर फ्रीडम तुमचं जास्त जमले ना म्हटलं, तर फ्रेंडली झालं ना तुम्ही, जा म्हटलं. आणि मेन तिथली आणखीन एक गोष्ट, तिथं मी सगळं आवरून दिलं, जे काय सगळ्या रूममध्ये, मेकअपच्या रूममध्ये पसारा पडलेला होता बरं का. ह्यानी काढू सगळं फेकून दिलं होतं. जास्त कावळा कबूतर वगैरे आपापला आवरले मस्त, त्यांनी निघून गेले, कोणीच ते रूम मेकअपची आवरली नाही. तिथं सगळ्यांनी ह्या गोष्टी पाहिल्या. त्यांच्या नंदांनी सुद्धा पाहिलं की तिच्या अंगावरच्या जेवढ्या पण साड्या वगैरे फेडून टाकलेल्या होत्या, त्या घड्या करायच्या होत्या, सगळ्या मी केलं होतं. किंवा इथंपर्यंत की मेकअपच्या सुद्धा इकडे तिकडे सगळ्या वस्तू पडलेल्या होत्या, जे की हिच्यातून जे काही काढून वगैरे दिलं होतं ना, ते सगळं काही तिथं पडलेलं होतं. तिच्या लेकराच्या जुन्यातून 2-3 ड्रेस वगैरे होते, ते पडलेले होते. सगळा पसारा पूर्ण झालेला होता. तर बाजूला एक छोटीशी पिशवी करायची होती, आणि त्याचे व्हिडिओसुद्धा माझ्याकडे शूट केलेले आहेत. माझा राज शूट करत होता. ते सगळी बॅग वेगळी पॅक केली. दादाला म्हटलं ही तिच्या घरी नेऊन ठेवा म्हटलं, आणि गॅलरीमध्ये कपडे वगैरे आहेत ना, ते गॅलरीतले कपडे आतमध्ये ठेवा म्हटलं. आणि एक लाईट मी किचनमधली चालू ठेवलेली आहे, ते चालूच राहू द्या असं मी त्यांना सांगितलं. मला जेवढं माझ्या ह्याच्याने वाटतं ते पॉझिटिव्ह तेवढं मी सांगितलं त्यांना. तर ठीक आहे म्हणले पूजा, नको टेन्शन घेऊ, हे मी घेऊन ठेवतो. आणि तिथून असं सांगायचं होतं, कारण मयंक इकडेच ठेवायचा होता ना, तर मयंकसाठी सुद्धा ड्रेस मी सांगितलं की तिथे मी धुवून वगैरे ठेवलेले ड्रेस आहेत म्हटलं दादा, तर तुम्ही ते ड्रेस घ्या. मुलासाठी ड्रेस वगैरे जे काही नागिनच्या धुतलेत ना आपण, तिथं आहेत म्हटलं कॉटवरती, ते तेवढेच ड्रेस 2-3 आहेत ते धुतलेले घेऊन जा म्हटलं. बाकीचे ती म्हणत होती की कपाटात कुठेतरी आहेत, पण ते धुतलेलेत नाही, घेऊन जा म्हटलं. तर पूर्ण पिशवी वगैरे भरून दिली. तेव्हा तिथे बहिणी पण होत्या, वहिनी वगैरे पण होत्या, आणि वांगेची सिस्टर वगैरे पण होती की बाई तू केली एवढं कोणीच नाही करत, सगळं किती गडबड आहे म्हणा, तुझं पण लेकरू वगैरे लहान आहे, सकाळपासून तिचे हाल वगैरे व्हायला लागल्यात. वहिनी पण बोलले की नागिनची बोलण्याची अशी पद्धत वगैरे नव्हती, खरंच सख्खी सिस्टरसुद्धा कोणी ऐकून घेतलं नसतं वगैरे, या सगळ्या गोष्टी 2-3 बायका तिथे बोलायला लागल्या. तर मी तिची बॅग वेगळी भरून दिली, मोठी वाली बॅग जी आहे तिकडे ती भरून दिली, आणि माझी काय तिथे ऑलरेडी भरलेलीच होती, म्हणजे ती तशीच घरून घेऊन आलेली होती ना, त्यामुळे ती तशीच होती. तर मी नाही म्हणत होती ना, तर तिथे नागिन रडायला लागली की आता असं करू नका तुम्ही, थोडक्यासाठी असं करता का म्हणे, झालं ना चुकून बोललं ना म्हणे, कोणी मुद्दामून बोलतं का, असं बोलतं का. म्हटलं मी खरंच नाही येऊ शकत म्हटलं, आता तू जा म्हटलं, आणि मला रात्री जावं लागेल म्हटलं. तर कोणासोबत जाता, काय करता तुम्ही, काय नाही म्हटलं, काही नाही म्हटलं, इथून आता
एक तर ट्रॅव्हल्स वगैरे बुक करते म्हटलं, किंवा दादाच्या घरी जाते आणि तिथून संध्याकाळची जायची तयारी वगैरे लावते म्हटलं, किंवा राजच्या पप्पाला लगेच फोन लावते म्हटलं मी. पुढं बघू म्हटलं त्याचे पप्पा काय म्हणतात काही नाही, ते पण मला जावं लागेल म्हटलं. माझी तब्येत पण ठीक नाही, मला ताप वगैरे पण खूप आलाय आणि असं कसं तरी मला व्हायला लागले म्हटलं, त्रास व्हायलाय म्हटलं तुम्हाला. नाही तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्हाला यावंच लागतं वगैरे, इतकं सगळं तुम्ही केलंय ना, आता असं करता का तसं करता का, प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला सांगूच का म्हणे अनाथ लोकांचं असं तसं तसं तसं. म्हटलं खरंच मी नाही येऊ शकत म्हटलं, तिथं हट्टीपणा मी एवढा केला होता ना, मी खूप चिडचिड केली तिथं, मी जाऊ शकत नाही म्हटलं. नाही तुम्हाला जावंच लागतं, तुम्ही तसं काही करूच नका म्हणली. असं चिडली पण ती, थोडी रागवली पण. बघा तुम्हाला काय करायचं म्हणून खाली निघून गेली. खाली तिथे पसारा रूममध्ये तसाच पडला होता जेवण झाल्यानंतर. मग ती खाली निघून गेल्यानंतर मी आवरली, मग परत मी खाली गेली. तर तो आधार कार्डचा विषय वगैरे अगोदर झालेला होता बरं का. तर ती रडल्यामुळं, ती पडल्यामुळं, खूप असं ही विषय झाल्यामुळं मी गेली. तर मी हट्ट करून बसला होता की मी राजच्या पप्पाला फोन करते आणि मी इकडे येते, मी नाही थांबू शकत. तिथे ह्या टायमिंगला मला वांग्याची सिस्टर सुद्धा समजवली की जाऊ द्या म्हणे, मैत्रिणी म्हणताना तुम्ही म्हणे बहिणीसारखं समजून घ्या, जाऊ द्या, तिथं काय 1-2 दिवसाचाच विषय आहे, जास्त काही नाही आहे. मी म्हटलं नाही म्हटलं ताई, 1-2 दिवसच म्हणून मी आले म्हटलं घरून आणि मी नाही राहू शकतो म्हटलं. तर नाही चलतं, तसं नसते म्हणून त्यांनी असं मला आणि चल असं बोलले. मग त्यानंतर राज पण बोल, तर राज पण म्हटला मम्मा चल आपण पप्पाकडे वगैरे जाऊया, इकडे नाही जायचं वगैरे. तर मग मी म्हटलं, तर ती पण नागिन राजला बोलली असं की तसं कशाला म्हणायला म्हणे, तिकडे जाऊ आपण, तिकडे खूप छान आहे तिकडे फिरायला वगैरे, गम्मा आहे खायला, आपण मोठ्या गाडीमध्ये वगैरे जाऊ, असं जाऊ. ते नागिननं माझ्या राजला वगैरे समजवलं, तरी सुद्धा म्हणत होता नाही आम्हाला नाही यायचं तुझ्यासोबत, आम्ही जातो इकडे, आमचे पप्पा वगैरे येणार आहेत असं राज बोलत होता. मग नागिन रडली, रडत नागिन खाली गेली. मग मला वहिनीनी त्या ताईने वगैरे समजवल्यानंतर कन्फर्म झालं बरं का जायचं, त्यामुळे मी निघाली. हा विषय इथे राहिलेला होता बरं का. असे पॉईंट राहतात, राहू द्यात, आपण लास्टला हे क्लिअरच करू, पण मी पॉईंट टू पॉईंट घेतच आहे. तर मग घराच्या जवळ आल्यानंतर मला वाटतं जवळपास आम्ही 1 वाजता घराच्या जवळ पोहोचलो. खेडेगाव आहे ते. तर 4 व्हीलर जे आहे ना ते इकडेच उभं राहिली. थोडंसं चालत पुढं जावं लागतं. आता थोडंसं म्हटल्यापेक्षा 10 मिनिटाचा रस्ता चालत पुढं जावं लागतं. झाडी वगैरे आहे, खड्डे आहेत रस्ता, म्हणजे 4 व्हीलर तिकडे जायसारखी नाही आहेत. जर 4 व्हीलर खाली गेली ना, असं चाकं वगैरे फसतात त्यामध्ये, असं आहे ते. थोडंसं खराब रस्ता आहे, म्हणजे गाड्या खराब होतात म्हणून चालतच जावं लागतं मग तिथपर्यंत. तशा पद्धतीने गेलोत. मग 1 वाजता वगैरे म्हणजे घरी गेल्यानंतर मग सगळे जे गेले होते ना ते सगळे काही जाऊन झोपी गेले होते बरं का. तर ती बोलली नागिन की मला गृहप्रवेशाचा वगैरे व्हिडिओ बनवायचा आणि मला असं करायचं आहे. तर वांग्या बोलला की तू सकाळी कर आता तसं. तर नाही म्हणे आताच हा लुक वगैरे आहे, साडी वगैरे आहे, छान दिसतात, तसं काही नाही करायचं म्हटलं. मग वांग्या ठसकन असं रागामध्ये ना घरामध्ये जोरात बोलला, ते झोपले का सगळे असं बोलला. ते उठले सगळे घाबरून, भाई सिस्टर वगैरे आई लोक होते ना त्यांचे सगळे काही बाहेर आले. आणि काय झालं तर तिचं माप वगैरे ओलांडायचं, तसं करायचं. आम्ही बघितलो नाही बाबा कसं करतात, काही नाही, काय माहिती नाही. मग मला म्हटली नागिन की कसं करतात. मी म्हणले मापट्या वगैरे घ्यायचं म्हटलं काहीतरी, जर तुमच्याकडे स्टीलचं वगैरे असेल तर तेच घ्या म्हटलं, तुमच्याकडे नसेल म्हटलं तर डिझाईनचं जे काय असतं ते तसं डिझाईनचं असतं ना म्हणे पूजा, ते मला त्याच्या ह्याच्यामध्ये करायचं. म्हटलं जाऊ दे आता, कुठे असणार आहे. तर मला घ्यायचं होतं म्हणे ते पुण्यामध्ये शॉपिंग करताना, पण मी नाही घेतली. पण जाऊ दे म्हटलं आता जे काय आहे ना त्याच्यामध्ये घे. तर त्यांच्या आई भोळे आहेत थोड्या, तर त्यांनी ते आहे ना म्हणे त्याच्यामध्ये घेऊन आले. तांदूळ ठेवलं आणि ते कुंकाचं पाणी वगैरे करायचं, मला पावलं वगैरे ओलांडायचं असं नागिननं सांगितलं. तर त्या लोकांनी जेवढं त्यांना होतं शक्य तेवढं ते केलं. तर हे सगळं काही दिसतं ना म्हणे बाजूचं बिताड वगैरे, तर कोणातरी मोबाईल दिला नंदेच्या मुलीला हातामध्ये, नाही बाजूचं जास्त काही घेऊ नकोस, फक्त माझ्याकडे मेन फोकसला तेवढं दाखव. तर अशा पद्धतीने गृहप्रवेश केला तिनं. म्हणत होती माझी खूप इच्छा होती म्हणे रांगोळी वगैरे काढावं, फुलं वगैरे टाकावं, असं करावं, माझी इच्छा होती तसं मी रील्स वगैरे तुम्हाला पाठवली होती ना, असं ते वांग्याला थोडंसं चिडली तिथं की मी रील्स वगैरे तसं पाठवले होते ना, म्हणले मला तसं करायचं वगैरे. मला म्हणली पूजा ताई, मला पण म्हटलं की मी तुम्हाला पाठवली होती ना म्हणे तसं करायचं. म्हटलं जाऊ दे म्हटलं आता आहे ते ॲडजस्ट कर. 1 वाजले 2 वाजले म्हटलं, सगळेजण थकलेत झोपलेत म्हटलं. तर ताई पण म्हटल्या हो सकाळी पण आता 7-8 वाजता एक कार्यक्रम वगैरे असतो, झोपा थोड्या वेळ, सकाळी एक कार्यक्रम आहे ते, असं बोलले. मग गेलो, जे काही गृहप्रवेश आहे तुम्ही व्हिडिओज वगैरे पाहिलं असेल. मग तिथून गेल्यानंतर आतमध्ये लगेच मग टाकलं होतं खाली अंतरण वगैरे सगळ्या काही गोष्टी. मग आम्ही झोपी गेलो. झोपल्यानंतर मग परत सकाळी कार्यक्रम होता, जे की आपल्या गावाकडे असं बेलनं वगैरे घेतात त्याला ब्लाऊज पीस वगैरे हे करून ते कार्यक्रम करतात ना, तर सकाळी होता बरं का. तर म्हणली ती विचारली मला कसं असतं वगैरे. मी म्हटलं आहे म्हटलं असं कार्यक्रम असतो म्हटलं. तर बायका वगैरे येतात का भरपूर. तर मी म्हटलं हो येतील ना म्हटलं. तर त्यांनी जेवढ्या बोलत होतं तेवढं, काय लग्नात एवढे जण आले होते. मला तर म्हणले वरात वगैरे काढणार आहे आणि गावातले नेते बीते कोणीतरी येणार आहेत, असं तसं बोलले. माझा खूप मूड ऑफ झाला, त्यांनी असं म्हणले होते मला, असं बोलले ते. पण मला तिथं म्हटली की ज्या गोष्टी तुम्हाला जसं मी व्हिडिओमध्ये सांगते ना म्हणे तुम्ही सेम तसे बोलायचे. म्हटलं ठीक आहे म्हटलं. तर मग झालं संध्याकाळी, म्हटलं झोप म्हटलं, आता मला पण खूप थकल्यासारखं व्हायला लागले. म्हटलं आपण सकाळी बोलू म्हटलं.
झोपी गेलो. मग आम्ही काहीच बेंडबाजा नव्हता, डॉल्फी नव्हती ना, काहीच नव्हतं. तेवढंच मी म्हटलं तिथे आलेले तेवढे 30-35 सगळे जॉईंट इकडचे तिकडचे मिळून फक्त 30 ते 35 लोक तिथे होते. इथे डॉल्फी नव्हती, बेंडबाजा नव्हता ना, काहीच नव्हतं ना. कोण्या लोकांना सुद्धा माहिती नव्हते की लग्न झालेलं आहे, लग्न करून वगैरे आणलेलं आहे. या सगळ्या गोष्टी कोणालाच नव्हते ना माहिती बरं का. जसं की नागिन आणि वांग्याचं लग्न झालं हे कोणालाच माहिती नव्हतं. तर संध्याकाळी झाली, मग झोपलो आम्ही. म्हणजे मला वाटतं जवळपास 2 वाजले असते हे सगळं पण आम्हाला बोलून वगैरे करून, कोण कुठं झोपायचं काही नाही काही नाही. तिथे 2-3 रूम होत नाही छोट्या, सेंटरच्या रूममध्ये आम्हाला झोपवलं गेलं. लेडीज वगैरे सगळे आम्ही एक साईडला तिथे झोपलो. मग सकाळी उठल्यानंतर कार्यक्रम वगैरे होता. मग ही ना त्यांच्या ताई वगैरे होत्या ना, त्या सगळ्या गेल्या आणि सांगितले की असं असं कार्यक्रम करायचं आहे, असं करायचं तसं करायचं आहे. मग सगळे आजी वगैरे जे लोक असतात ना त्यांना बोलून आणले कार्यक्रमासाठी. ते जे लोक वगैरे जे काय असतात ना, काकू वगैरे सगळे भाऊकीतले, त्यांना बोलून आणलं. तर कधी केलं लग्न, कसं झालं, काय झालं, काही नाही असं बोलत होते सगळे. मग मी म्हटलं माहिती नाही का तुम्हाला? नाही ना, मला सांगितलंच नाही त्यांनी लग्नाला असं तसं, फक्त हाय करून आणणार आहे, पोरगी करून आणायचं एवढंच बोलत होते. अच्छा ठीक आहे म्हटलं. मग मला तिथे सगळ्यांनी विचारले बरं का, तर म्हणजे सगळ्या एक काकू वगैरे आहेत ना, त्यांनी मला विचारलं. बाजूचे एक आजी होत्या तिथेच राहत होत्या, त्या छोटं घर आहे त्यांचं. त्यांनी पण विचारलं की तू कोण आहे? मी म्हटलं मैत्रीण वगैरे आहे. मग हिच्या कानापर्यंत त्या गोष्टी जात नव्हत्या ना, मी मैत्रीण वगैरे म्हणते म्हणून. तर मग सगळेजण विचारायले कोण आहे मैत्रीण आहे. मग काय झालं माहिती का, ते कार्यक्रम चालू असताना त्यांच्या नंदनी मला असं म्हटलं की तुम्हाला काय विचारायले त्यांनी? मी म्हटलं कोण आहे असं विचारायला. म्हटलं तर मैत्रीण आहे. अच्छा ठीक आहे म्हणलं त्यांनी. मग तिचे नागिनच्या पण कानावरती ही गोष्ट गेली की मी मैत्रीण वगैरे म्हणते म्हणून. पण नागिन माझ्याकडे गप्प असं बघितली आणि गप्प बसली की मी काय बोलते काय सांगते म्हणून. तर अशा पद्धतीने मी झालं. तिथं कार्यक्रम वगैरे चालू होता, तिकडचा पण आपल्याकडे व्हिडिओ शूट केलेला आहे. सगळं काही केल्यानंतर कोण काय आणतं काही नाही, बाळाला कोण आणतं काय आणतं असं ते बेलने घेऊन ते करतात ना कार्यक्रम, ते केलं अशा पद्धतीने. तिथलं सगळं कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर जस्ट त्यांनी पाणी वगैरे ते ओतलं ना, ते तसा कार्यक्रम तुम्ही रील्समध्ये बघितला ते तसा झाला. सगळे जिकडे तिकडे सगळे त्यांच्या घरी गेले. तर सकाळचे वाजले होते. असं सगळं करून कार्यक्रम सगळं फ्रेश व्हायला वगैरे 11 वाजलेले होते. 11 वाजल्यानंतर 10 ते 11 वाजल्यानंतर ते घरामध्ये कोण होतं सांगू? वांग्याच्या 2 सिस्टर आणि वांग्याची आई आणि वांग्याची मावशी, अशा 4 लेडीज घरामध्ये होत्या फक्त. त्या वांग्याची मावशीसुद्धा तिकडे लग्नासाठी वगैरे आलेली नव्हती. वांग्याची जी मावशी आहे ना, वांग्याच्या मावशीला सकाळी फोन केला होता. जी मावशी आहे ना, त्यांना सकाळी फोन केला होता की असं असं कार्यक्रम वगैरे आहे ये, आणि मी लग्न केलं वगैरे. तर वांग्याची मावशी डायरेक्ट म्हटली की कोण दिलं तुला मुलगी वगैरे, कसं केलं लग्न, काय नाही, मजाक करायला का तू, असं करायला का, किती वर्ष झालं मुलगी बघायलो आपण करायसाठी लग्न वगैरे, भेटा ना तुला, म्हणजे असं बोलले त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये. स्पीकर ऑन करूनच त्यांनी हिच्यासमोर बसून बोलत होते. भेटाना झाली होते तुला पोरगी वगैरे असं म्हणतात. नाही केली, असं असं आहे तिकडची, असं ये सांगतो तुला इकडे आल्यानंतर सगळं, असं वांगे वगैरे बोलला. मग ते मावशी जे आहेत ना, लगेच म्हणजे जवळपास खेड्याचे तिथेच कुठेतरी राहतात वाटतं बरं का, त्या 11 वाजता आल्या. मग हे सगळं फंक्शन वगैरे छोटा मोठा कार्यक्रम झाल्यानंतर त्या 11 वाजता आल्या. आणि आल्यानंतर मग हिच्याकडे बघितल्या वगैरे, हिला नाव ते हे सगळं काही विचारलं. मी अजून 4 लेडीज ते घरामध्ये, आम्ही 2 लेडीज एवढेच होतो बरं का. तर विचारल्यानंतर नाव वगैरे मग हिनं सगळं सांगितलं, हे केलं. मग हे कोण आहे म्हटलं त्यांनी. तर मी म्हटलं मैत्रीण. तर नाही बहीण आहे माझी, असं तिनं त्या मावशीला म्हटलं की बहीण आहे माझी. मग मी हसली, तिला गप्प बसली, हसली, असं केली तिने, बहीण आहे म्हटली आणि असं केली मला. मी शांत बसली. आणि मग झाल्यानंतर मग तिथे पीठ वगैरे त्यांनी मळलं, सगळं केलं. तिथं नॉर्मली फोटो वगैरे काय ते काढलं होतं, पूजा केलं होतं. त्यांनी म्हटलं नैवेद्य वगैरे करायचं असतं, असं नैवेद्य वगैरे दाखवायचं असतं, वगैरे काढवायचं असतं, नैवेद्य दाखवायचं असतं, पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करायचं असतं. तर त्यांच्या सिस्टर लोकांनी म्हटले की जाऊ दे आता, पुरणपोळीचा राडा वगैरे कुठे करायचा म्हणे, वरण भात चपाती वगैरे ह्या नॉर्मली गोष्टी करून घेऊयात. मग घेतल्यानंतर पीठ वगैरे त्यांनी मळलं होतं, त्यांच्या मावशीने वगैरे जे काय पीठ मळलं होतं ना, तर असं बोलले नागिनबाई, नवरीबाई या इकडे म्हणे, असं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करायचं असतो नागिननी, आणि या इकडे तुम्ही पुरणपोळ्या. तर ती म्हटली नागिन की मला नाही येत आई, मला नाही जमत पोळ्या वगैरे, असं कसं पोळ्या ते बनवावंच लागतात, असं करावंच लागतात. मला पूजा तर येतं, मला पोळ्या वगैरे येत नाहीत ना, कसं करू? मी म्हणलं येत नाहीत का तुला पोळ्या वगैरे? नाही मी कधीच नाही, असं चपाती ते नॉर्मली बनवते, मला रोटी वगैरे पण बनवता येत नाही. म्हटलं जा, म्हणलं बनवते कसं म्हणतात. तर नाही तुम्ही माझ्या बाजूला बसा म्हणे, तिथं येऊन आता त्यांनी काय काय बोलतात, कसं बोलतात, काय बोलू मी, काय करू, असं बोलली ते. म्हटलं काही नाही बोलत, म्हटलं जा म्हणलं तू तिथं बस, तर तुम्ही व्हिडिओ शूट करा ना म्हटली. मग मी माझा मोबाईल घेऊन गेला, पण माझ्या मोबाईलमध्ये तिथे चार्जिंग नव्हती बरं का, 5 ते 10% होती, एकदम फ्रंट आणि असं ब्लॅक दिसायला होतं. तर मग मी तिकडेच माझा मोबाईल घेऊन बसले. तर उठा ना म्हणे माझा मोबाईल घेऊन या. मग मी तिचा मोबाईल घेऊन आली, तिच्या मोबाईलमध्ये ते दिलं. तर ते किचनच्या तिथं थोडासा ओटा होता ना, तिनं ते मोबाईल लावून ठेवला आणि कंटिन्युअसली स्वयंपाकाला चालू केली. मग मी उठून तिकडे जायला होतं, तर तिनं माझ्या हाताला ओढलं होतं आणि बाजूला बसवली होती. नाही तुम्ही इथेच बसा म्हणे, आता त्यांनी मला काय काय बोलतात, कसं बोलतात काय माहिती नाही आहे.
त्याच्यामुळे इथेच बसा. तर मेजून नागिननी तिथे 2 चपात्याला छोटे छोटे उंडे घेतले होते पिठाचे. त्यांनी उंडे करून तेल लावून वगैरे सगळं काही दिलं होतं आणि फक्त 2 चपात्या तरी लाटून दे, कारण आज असं मुहूर्त असतो म्हणे की नागिनच्या हाताचं म्हणजेच नवरीच्या हाताचं वगैरे असं काही करायचं असतं, तर तू करून दे. तर त्यांनी चपात्या लाटत होती, तर तेवढ्या गोल गोल वगैरे एवढं काही व्यवस्थित अशा येत नव्हता. एक अगोदरची व्यवस्थित नाही आली, पण नंतरची गोल थोडीशी जमली बरं का. तर तसं जमल्यानंतर मी सगळे म्हटले येत नाही का तुला, तर नाही येत नाही ना तेवढं काही गोल, कसं काय नाही येत. तर मी आजीजवळच राहिली, आजीजवळ ही केली, मी कधी शिकवलं नाही मला स्वयंपाक वगैरे कुणी, आणि मी एकटीच रूम करून पुण्याला वगैरे राहत होते शिक्षणासाठी असं तसं, आणि मला काही जास्त स्वयंपाक जमत नाही, कारण वांग्याने असं सांगितलं होतं की ती पुण्याला रूम करून शिक्षणासाठी वगैरे आहे आणि आजीपाशी मोठी झालेली आहे. इथपास एवढीच तिच्याबद्दल जी डिटेल आहे ना, फक्त एवढीच घरापर्यंत पोहोचली होती. खरं तर माझ्या पुढे आहे सगळी काही. तर मग ते चपाती लाटल्यानंतर वगैरे येत नाही का तुला, असं कर असं कर, बेलनं असं पकड, हे असं वांग्याची मावशी शिकवायली होती बरं का. तर त्या गोल गोल होत नव्हत्या. त्या 2-3 बायका ज्या आहेत ना, मी बाजूलाच बसलो होतो. मी उठून चालली तर मला भीती वाटते, तुम्ही जाऊ नका असं म्हटल्यानंतर मी बाजूला बसली होती. पण त्या मोबाईलमध्ये पुन्हा असं सांगण्यात आलं की माझी मदत करावी, ही करावं, एवढं काही कळत नाही का म्हणे, जसं माझे आता एवढी मदत करायची, स्वयंपाक वगैरे असता ही असतंय. आता तुम्हाला जर कोणी म्हणतंय की बाई तुझं लग्न झालेलं आहे, तुझी रसोई आहे, आज तू काम करायलाच पाहिजे, असं जर कोणी म्हटलं तुम्हाला, 10 जरी तुम्ही करवली जर समोर गेला असेल, तर पुण्याच्या स्वयंपाक करतात हे माझ्यामध्ये पण माहिती आणि आम्ही पण ते केलेलो. त्याच्यामुळे कोणाची त्याच्यामध्ये आपल्याला कोणाचीच मदत घ्यायची नसते बरं का. पण तुम्हाला जर साध्या चपात्या जरी येत नाही, त्यामुळे आम्ही जर मदत करावं लागतो, तर आम्ही त्या पाहुण्याला नाही म्हणू शकत ना की बाबा तिला नाही येत आणि मी करते, हे गोष्ट नाही बोलू शकत. तुम्ही स्वामीला म्हणता ना, कमीत तुम्ही ह्या स्वामीला तरी असं म्हणावं, हे कर्माची फळं भोगताय ना तुम्ही, तर ह्याच्यामुळेच भोगताय बरं का. तर तिथे म्हटली मला फक्त बाजूला बसा, आणि त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं हे का इकडे बसला म्हणे, इकडे बसली म्हणे, बघा कसं बसली, भुरी कुत्री बाजूला बसली, असं बसली म्हणून तुम्हाला लाईव्हमध्ये का व्हिडिओमध्ये कुठंतरी ती गोष्ट दाखवण्यात आली. पण त्या नंदांना पण माहिती, त्या मावशींना पण माहिती की तिथला रोल हा कसा झाला होता आणि मेन पॉईंट हा तिथला कसा होता. तिथे 4 मला वाटतं 7 ते 8 चपात्याचं त्यांनी पीठ मळलं असेल, थोडंसं राईस वगैरे त्यांनी लावलेला होता आणि त्याच्यातले तुम्हाला फक्त 2च करायला लावले. त्यामध्ये पण आम्ही ढवळामुळं करायची जर म्हटलं, आम्ही ढवळाजवळ जर करायची म्हटलं, तर आम्हाला पण इज्जत आहे, आम्हाला पण संस्कार आहेत ना. तुम्हाला जर येत नसेल तरी आम्ही नाही म्हणू शकत की बाबा ही आम्ही करतो म्हणून, कारण आम्हाला माहिती कशी का तोडके फोडके वगैरे कसं काही नाही, पण नवरीकडनं थोडं तरी काम करून घेतलं जातं हे आम्हाला माहिती आहे. आम्ही महाराष्ट्रात राहतो, आमची रीती परंपरा आहेत त्या मानतो, त्या बघतो, त्याच्यामुळे आम्हाला ते आमचे संस्कार नाही आहेत की कोणामध्ये जाऊन ढवळाढवळ करावी. जिथे जिथे पण मदत नाही करायची होती तिथपर्यंत आम्ही मदत केली होती, इथंपर्यंत पण मदत करावं इतकी पण मी चांगली नव्हतं की मी म्हणू शकेल मला फक्त 2 तरी चपात्या लाटायच्या होत्या ना, त्यामध्ये मीही नाही म्हणू शकत. तर तुम्ही लोकांना म्हणताय की आज बाजूला बसली म्हणे इकडे मचमच करत, बघा कसं बाजूला बसली, ये मी मदत करते, मग तुम्हाला काही असं डोंगर पहाड वगैरे काही उचलायला नाही सांगितलं होता. आणि स्वतः तर म्हटली की पुरण घालूनच तुम्ही स्वयंपाक करायला पाहिजे, पण मला जमत नाही पुरण वगैरे घालायला, तर ठीक आहे बाई 2 चपात्या तरी लाट असं त्या लोकांनी बोललं. त्यामुळे ते चपात्या लाटण्यासाठी झाली तयार. तिला काही जास्त काम लावलं नव्हतं, असं बाबा खूप सारा स्वयंपाक लावलेला आहे आणि आपण मदत करायला पाहिजे असं त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. मला सुद्धा हसायला यायलं होतं जेव्हा मी ते व्हिडिओमध्ये तुमचं ऐकलं ना की माझ्या बाजूला बसली म्हणे आणि तिनं स्वयंपाकासाठी नाही म्हणली, माझी मदतसुद्धा नाही केली म्हणून. जिथे तुमची मदत नाही करायला पाहिजे होती घरामध्ये, तुम्हाला एकदा राणीसारखं ठेवलं होतं आम्ही 3 दिवस, की तुम्हाला पलंगाच्या खाली उतरायला नाही लावतं, भांडे धुणे करायला नाही लावलं, देवपूजन नाही करायला लावलं, तुमची पॅकिंग वगैरे करायला लावणे, इथंपर्यंत की तुमच्या स्वतःच्या जन्म दिलेल्या लेकराचं सुद्धा तुम्हाला तिथं मी काहीच काम करायला नाही लावली. पण मी करवली म्हणून तिथे आल्यानंतर मी ढवळाढवळ नाही करू शकत ना. पॉईंट आहे, मलाही पण नाही वाटत की ते माझे काही चुकलं असेल. तुम्हाला 2 चपात्या लाटण्यासाठी घेतल्यानंतर मी बेल न घेऊन काही ढवळाढवळ करणं ही काही तिथं पती योग्य नव्हतं. तशा पद्धतीने सगळं झालं, मग ते केलं चपात्या वगैरे, त्यांनी नैवेद्य वगैरे लावायला केलं. मग इकडे बसलो आम्ही साईडला. तर मला म्हणे तुम्हाला मी जसं जसं सांगल ना प्लीज तुम्ही तसंच बोलायचं, इथले लोक काय आहेत कसे आहेत काय माहिती नाही म्हणे, आणि प्लीज. मी म्हटलं काय झालं, तर तुम्ही ना माझी बहीण आहेत असं सगळ्यांना सांगायचं. मांगे पण तिथं होता आणि मांगे पण म्हटलं हां बहीण आहे असं म्हणा. म्हटलं असं कसं म्हणून, म्हटलं आपलं सेमच एज आहे, तुला पण तेवढाच मुलगा आहे मला पण, तर हा मुलगा आहे असं नाही म्हणायचं, कोणी सांगितलेलं नाही आहे तिथे. म्हटलं काही लोकांना समजले, म्हटलं तर नाही समजलं कोणाला पण, तुम्ही काहीच सांगायचं नाही बरं का, तुम्हाला नीट सांगायला लागले. मी म्हटलं हो ठीक आहे म्हणलं. तर मग मला म्हणले तुम्ही बहीण म्हणायचं. मी म्हटलं नाही म्हणू शकत बाई म्हणलं. तर नाही तुम्हाला माझी प्रॉमिस आहे, तुम्हाला बहीण म्हणावंच लागेल म्हणलं. मग मी कुणी पण विचारलं ना, कुणी म्हटलं की मी कधी कधी नाही इग्नोर करून गप्प बसल्यासारखं बसायला लागली होती, मी नाही बोलतच होती बरं का. तर अशा पद्धतीने हे कार्यक्रम सर्व करण्यासाठी, म्हणजे कार्यक्रम म्हटल्यापेक्षा नॉर्मली चपात्या वगैरे हे सगळं करण्यासाठी ना 11 वाजलेलं होतं. तर 11 वाजता ती अशी म्हणाली होती
आता वांग्याला अशी म्हटली मी मरते का काय, माझी तब्येत तशीच वाटायली, मला बॉडी पेन वगैरे करायला लागले, मला ताप वगैरे आलेला आहे, असं झालेलं आहे, मला खूप त्रास व्हायला, मी मरते आता खूप, मी मरते, असं खूप असं निगेटिव्ह गोष्टी बोलायला लागले. मग त्यांची मावशी वगैरे म्हटले काय झालं काही नाही, तर मला असं व्हायले तसं व्हायले, मला हॉस्पिटलला जायचं, जा बाबा जा, तिला घेऊन जा दवाखान्यात, असं घेऊन सगळे बोलले त्यांचे सिस्टर वगैरे आणि मावशी. मग त्यानंतर वांग्या आणि नागिन स्कूटीवरती त्या रूममध्ये तिनं तिकडे होती, मी राजला घेऊन इकडे बसली होती. एक छोटीशी मुलगी होती बरं का तिथं, तिच्यासोबत मी इकडल्या रूममध्ये गप्पा मारत खेळत बसली होती. तर तिनं म्हटली मी जाऊन येते, म्हटली 5 मिनिटामध्ये, की लगेच म्हणजे एवढं सांगितलं मला फक्त जाऊन येते, पण ते दुसऱ्या बायकीच्या गोष्टी मला काहीच तिनं सांगितलं नाही किंवा काहीच विचारलं नाही. मग त्यांनी म्हटलं की जेवण वगैरे करून जा, असं बोलले त्यांचे मावशी लोक वगैरे. तर ती बोलली की मला जेवण वगैरे काहीच करायचं नाहीये. तर ती तिथून गेली होती 11 वाजता, घराच्या बाहेर गेली बरं का. तिथून सुद्धा वांग्याला घेऊन 11 वाजता बाहेर गेली. मला खूपच कसं तरी व्हायले, मला सलाईन वगैरे लावून घ्यावं लागेल, मला विकनेस वगैरे यायला लागलं आणि मला चक्कर आल्यासारखं वगैरे व्हायला लागले, म्हणजे खूपच धावपळ झाली माझी. तर मग तो वांग्या बोलला की तुला नजर वगैरे लागली असेल, असं झाली असेल, तसं झाली असेल, म्हणून असं व्हायला असेल. तर मग ते गेली 10-11 वाजता बाहेर गेल्यानंतर, मग 10-11 वाजता बाहेर गेली. तर चला 10-11 वाजता तिने बाहेर गेली. व्हिडिओ थोडासा मोठा होत आलेला आहे, एका व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी मी कव्हर करत आहे बरं का. आता कुठून कुठंपर्यंत व्हिडिओ राहिलाय तुम्हाला माहितीच आहे. लग्न वगैरे तर झालं, आपण गेलो, त्या सगळ्या गोष्टी झाल्यात. आता तिथून 11 वाजता तिने बाहेर गेल्यानंतर तिने घरी किती वाजता आली आणि त्याच्यानंतर त्या घरी काय काय गोष्टी वगैरे झाल्या, हे सगळं काही तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये सांगेल. बायकांची वगैरे ओळख कशी झाली, काय नाही, किती वेळ लागला येण्यासाठी आणि तिने बाहेर गेल्यानंतर पण कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या वगैरे, ते पण तुम्हाला सांगेल. खूप छान स्टोरी आहे पुढची सुद्धा. तर हे स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर. आणि हे जे स्टोरी आहे ना, वांग्याची, कबुतराची, कावळ्याची आणि नागिनीचे वगैरे, एक स्टोरी म्हणून आम्ही सर्वांपर्यंत शेअर करतोय. स्टोरीच्या नंतर मस्त असं धमाका होणार आहे. तर भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन स्टोरीमध्ये, पार्ट 7 मध्ये बरं का. बाय बाय. आणि मी बाय बाय तर मी म्हटलं, पण हे असं ऐकलं होतं की मी रिपोर्ट वगैरे मारा, त्या चॅनलला जाऊन रिपोर्ट मारा. तुम्ही चॅनलला रिपोर्ट मारा, तुम्ही कशाला रिपोर्ट मारणार? मारा, मी डायरेक्टली तुम्हाला रिपोर्ट मारते. ओके, बाय.